नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत। आज आमची आई तुम्हाला पारंपरिक डिश बनवून दाखवणार आहे आणि ती डिश कोणती ही ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे थालीपीठ करून दाखवणार आहे। कोथिंबीर, पालक किंवा मेथी हे न घेता मी बीटरूट आणि गाजर यांचं तुम्हाला पौष्टिक असे थालीपीठ करून दाखवते आहे। चला तर मग आपण किचनमध्ये चला तर आपण आता पीठ भिजून घेऊया। पहिल्यांदा मी थालीपीठ भाजून ठेवलं होतं, त्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, एक छोटा कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हिंग टाकते। हिंग टाकल्यानंतर मला त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। तुम्हाला जसं तुम्ही मीठ खात असाल त्याप्रमाणे तुम्ही मीठ तिथे वापरू शकतात। नंतर गाजरचा कीस टाकायचा आणि नंतर बीटरूटचा कीस टाकायचा आहे आपल्याला। मी ही थालीपीठाची भाजणी अगोदरच करून ठेवली होती। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा आणि लसणाचा ठेचा टाकायचा आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकता किंवा ह्यामध्ये तुम्ही कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता। मी काय वापरलेलं नाही आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। मसाले हे धने राजण्याची पूड, हळद, लाल तिखट आणि मी इथे पावभाजीचा मसालासुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे टेस्ट अगदी सुंदर अशी लागते। याच्यामध्ये आपल्याला लागेल तितकंच बेताचं पाणी टाकून गोळा हा सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे। मी हे कुकरचं भांडं धुवून त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या सॉफ्ट गोळा धुवून घेतल्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी करून, एकदम पाणी टाकायचं नाही। एकदम पाणी टाकलं तर ते सैलसर होणार। त्यामध्ये नंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर त्याला बाइंडिंग पण चांगली येते आणि छान लागतात। हे बघा, असा सॉफ्ट गोळा करून घ्यायचा। नंतर आपल्या रुमाल हा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। भिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं मस्तपैकी एखादी अशी चपातीसारखी गोल पातळ, छान जितकं पातळ लागेल तितकं पातळ तुम्ही लाटू शकता आणि नंतर त्याला छिद्र देऊन आजूबाजूला 4 छिद्र द्यायचे आणि मध्ये एक छिद्र द्यायचं। त्यामुळे आपण ते गरम तव्यावरती टाकल्यानंतर त्या छिद्रांमध्ये आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे। तूप जसं तुम्ही खाल त्याप्रमाणे कमी जास्त सोडू शकता, पण थोडंसं बेताचं जर टाकलं तर थालीपीठ एकदम खरपूस आणि खमंग लागते आणि भाजल्या पण अगदी व्यवस्थित जाते। त्यामुळे तूप हे थोड्या प्रमाणात जास्तच वापरलं पाहिजे। चारही बाजूने तूप सोडायचं आणि असं अल्लाद हाताने आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे। आपल्याला चारही बाजूने बघा किती सुंदर असं थालीपीठ तयार झालं। आपल्याला चारही बाजूने आणि ह्याच्यात भाज्या टाकल्यामुळे मुलांना कळतसुद्धा नाही भाज्या टाकल्यात का काय, त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये बीटरूट, गाजर ह्या अशा पदार्थ जातात। मी यासाठी 2 थालीपीठ बनवून घेते आहे। तसेच थालीपीठ झाल्यानंतर आपल्याला ते सर्व करून घ्यायचे आहे। लोण्याबरोबर, लोणच्याबरोबर आणि रायत्याबरोबर आपल्याला दहीबरोबर ते सर्व करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर्स, कमेंट्स करा। धन्यवाद।